नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता पी एम किसानच्या निधीच्या 21व्या हप्त्याबद्दल तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। अपडेट अशी आता की पी एम किसानच्या निधीच्या 21व्या हप्त्यापूर्वी 31 लाख शेतकऱ्यांचे हे नाव वगळण्यात आलेले आहेत आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी हे मोठं पाऊल आता उचललेलं आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा होणार आहे। तर चला मित्रांनो, तुमचा जास्ती वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्याअगोदर मित्रांनो, तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया आता अपडेट। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारने एकाच कुटुंबातील दोघांनी या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे। एका रिपोर्टनुसार या यादी 31 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची नावे आहेत, जिथे पती पत्नी अशा दोघांनाही एकाच वेळी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे आढळून आले आहे। ज्याच्याकडे जमीन आहे अशा कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो। कृषी मंत्रालयाने केलेल्या छाननीदरम्यान अशी प्रकरणे आढळून आली आहेत। त्यानंतर मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जारी करण्यापूर्वी 15 ऑक्टोबरपर्यंत पडताळणीचे काम हाती घ्यावे आणि अशा लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यास सांगितले आहे। एकूण 31 लाखापैकी सुमारे 19 लाख लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, ज्यात जवळपास 94% लाभार्थी हे पती-पत्नी असल्याचे आढळून आले आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर एखाद्या कुटुंबात पती-पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत तर त्यापैकी केवळ एकालाच या योजनेअंतर्गत 6,000 रुपये मिळतात। केंद्र सरकारच्या पडताळणीत असेही दिसून आले आहे की पीएम किसानचा लाभ सुमारे 1.76 लाख अल्पवयीन मुलांना मिळत आहे। तसेच 33.34 लाख अशी प्रकरणे आढळून आले आहेत, जिथे जमिनीच्या आधीच्या मालकाची माहिती चुकीची अथवा माहिती अस्तित्वात नाही। नियमानुसार 1 फेब्रुवारी 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन हस्तांतरित झाली आहे त्यांना जमिनीच्या आधीच्या मालकाची माहिती देणे बंधनकारक आहे, कारण त्या जमिनीच्या आधीच्या मालकालाही या योजनेचा लाभ मिळत आहे। अशी 8.11 लाख प्रकरणे आढळून आली आहे। 21वा हप्ता कधी मिळणार? हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता आधीच जमा करण्यात आला आहे। उर्वरित शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी 21वा हप्ता जारी केला जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती, पण सध्याच्या परिस्थितीची पाहता शेतकऱ्यांना नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते। या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी 3 समान हप्त्यात एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते। फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती। तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा 20 हप्ते देण्यात आले आहेत। कृषी मंत्रालयात यापूर्वी 33 लाख प्रकरणे आढळून आली होती, जिथे जमीन मालकाची माहिती अवैध असल्याचे निष्पन्न झाले होते। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली होती। तर या व्हिडिओमध्ये थांबूया। चला भेटूया नवीन माहितीसोबत। धन्यवाद।